बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। कोल्हापूर महानगरपालिकेची महापौर उपमहापौर निवडणूक उद्या म्हणजे शुक्रवारी होणार आहे। त्याच वेळी होणारी कार्यकर्त्यांची गर्दी विचारात घेऊन महापालिका प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या आहेत। आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी सभागृहाच्या नूतनीकरणाची पाहणी केली, तसंच प्रवेश मार्ग, पार्किंग व्यवस्था याबद्दलही सूचना केल्या। सर्व नूतन नगरसेवकांना ओळखपत्र दाखवल्यानंतरच महापालिका आवारात प्रवेश दिला जाईल। तब्बल 6 वर्षांनंतर म्हणजे शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदाच्या निवडीची विशेष सभा होणार आहे। जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली सभा होईल आणि महापौर उपमहापौर पदाची निवडणूक होईल। गेली 5 वर्ष महापालिका सभागृह बंद होतं, त्यामुळे सभागृहाच्या नूतनीकरणाचं काम वेगानं सुरू आहे। तसंच महापौर कार्यालयाचं सुद्धा नूतनीकरण करण्यात येत आहे। या कामांची आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी पाहणी केली। शुक्रवारी महापौर उपमहापौर निवडीवेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होऊ शकते, त्या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे। शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत नूतन नगरसेवकांना महापालिका आवारात प्रवेश दिला जाईल। पोलिसांकडून ओळखपत्राची तपासणी करूनच नगरसेवक आणि पत्रकारांना महापालिकेत प्रवेश दिला जाईल। अगदी महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुद्धा ओळखपत्र दाखवूनच सभागृहात उपस्थित राहता येईल। महापालिका चौकात अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अन्य वाहनं आणण्यास प्रतिबंध असून नूतन नगरसेवक आणि पत्रकारांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय बाजारगेट परिसरात केली आहे। जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे नोंद असलेल्या पत्रकारांना शुक्रवारच्या सभेसाठी ओळखपत्र दिलं असून अशा प्रकारचं ओळखपत्र असलेल्या पत्रकारांनाच सभेसाठी प्रवेश दिला जाईल। तर शुक्रवारी सकाळी महापालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बाजारगेट हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील। शिवाय काळाईमाम तालमी जवळून महापालिकेकडे येणारा आणि बाजारगेट पोलीस चौकीजवळील रस्ताही बंद असणार आहे। एकूणच शुक्रवारच्या महापौर उपमहापौर निवडीसाठी प्रशासनानं